तालुक्याचे भाग्यवी जाते स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय काकासाहेब साळुंके पाटील यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाचे नेते मंडळी, या गटातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, विविध विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामपंचायतीचे सदस्य, घंटामुक्तीचे आजीमाजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, सन्माननीय दीपकांचं भाषण ऐकण्यासाठी बरीच मंडळी या ठिकाणी आली होती। वस्तर मला सांगत होते की आता दीपकावांचं भाषण ऐकण्यासारखं होणार। आव्हाने निर्णय घेतलं, लोकांची डिमांड आहे, तुमच्याकडून लोकांची काहीतरी अपेक्षा आहे। आणि काही मंडळींनी मागच्या काही महिन्यांमध्ये किंवा मागच्या काही महिन्यांपासून 50 वर्षाचा हिशोब मागायला चालू केलेला आहे। बाबांनो, स्वर्गीय आबासाहेबांचे एवढं उपकार आहेत या तालुक्यावरती, आपण मरेपर्यंत जरी आठवलं तरी ते कमी पडेल जीवन आपलं। स्वर्गीय आबासाहेबांनी 72च्या दुष्काळामध्ये या गावातली जी ज्येष्ठ मंडळी आज हयात आहे त्यांना जाऊन विचारा, या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या हाताला काम दिलं, काम मिळाल्यामुळं संसाराला पैसा मिळाला आणि इथली गोरगरीब जनता त्या अडचणीच्या काळात जीवन जगू शकली। 90च्या दशकामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी रोजगार हमीच्या माध्यमातून डाळिंबाच्या झाडांना अनुदान दिलं, ती झाडं लावण्यासाठी खड्डे खणायला अनुदान दिलं आणि झाडं लावल्यानंतर त्यांच्या पाण्यासाठी माध्यमातून त्या ड्रीपसाठी सुद्धा सरकारकडून अनुदान दिले गेले। मध्यंतरीच्या काळामध्ये तेल्यासारख्या रोगाने डाळिंबाला आजार आला आणि ती फळं खराब होऊ लागली। ज्या ज्या वेळेस तेल्याचा आजार आला, केळ्याचा रोग आला, त्या वेळेस स्वर्गीय आबासाहेबांनी तत्कालीन सरकारकडे भांडून या तालुक्यातल्या कष्टकरी डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोट्यवधीचं अनुदान देण्याचं काम स्वर्गीय आबासाहेबांनी केलेलं आहे। मागच्या 5 वर्षाच्या काळात डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आणि बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा सन्माननीय माजी लोकप्रतिनिधींनी त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या तालुक्यातल्या कष्टकरी शेतकरी वर्गासाठी एकदाही उठून सरकारकडे अनुदानासाठी मागणी केली नाही। याच्या इतकं दुसरं दुर्दैव असू शकत नाही। या तालुक्यातला एक शेतकऱ्याचं पोरगं वडिलांची छत्रछाया लहान वयात हरवल्यानंतर परिस्थितीनुसार हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं। परिस्थितीनुसार पडेल ते काम करून डाळिंब व्यवसायामध्ये यशस्वी झालं आणि कालांतराने प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये आसपासच्या तालुक्यामध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलं।
आणि त्या युवा सहकार्याला कोल्हापूर जिल्हा परिषद गटातल्या सर्व गावातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि शेतकरी कामगार पक्षाने तो कोळा गटाचा उमेदवार म्हणून जाहीर केला आणि त्याच आपल्या सहकार्याला सर्वांनी बापूंनी एकेरी भाषेत उल्लेख करून किरणे असं संबोधलं गेलं आणि तुरुंगात टाकण्याची भाषा केली गेली। या तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्याच्या पोरांनी यशस्वी होणं चुकीचं आहे का? तो अवमान किरण पांढरेचा नसून माझ्या सगळ्याला वाटतं की बापूंनी या तालुक्यातल्या तळागाळातल्या वाडी वस्तीवरच्या शेतकऱ्यांच्या पोरांनी यशस्वी होऊ नये म्हणून त्या शेतकऱ्याच्या पोराचा केलेला अवमान आहे। बापू 9 तारखेला तालुका तुम्हाला त्याचं फळ दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। आज सकाळपासून खंडूदाद्या तुम्हाला वाटेल तुमचं नाव घेतलं नाही, पण सकाळपासून दादा तुमच्याकडे तुम्हीच सांगितली कसली तर क्लिप आली मग बसल्यावर या गटाचे सर्वोच्च उमेदवार त्यांचे बालपणाचे मित्र आणि त्यांचं झालेलं संभाषण आपल्या सगळ्यांच्या मोबाईल वरती आलेलं आहे। त्याच्या अगोदरची एक गोष्ट सांगतो। 2022 सालामध्ये जवळचं गाव आहे लक्ष्मीनगर, तर त्या लक्ष्मीनगरच्या बाळ कुटुंबातल्या लोणारी समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने सन्माननीय तत्कालीन लोकप्रतिनिधीला संध्याकाळच्या वेळेस फोन केला आणि सांगितलं बापू आम्हाला लाईट द्या। बापूंनी काय बोललं गेलं या ठिकाणी माता भगिनी बोलणं उचित नाही आणि आपल्याला कोणाला टीका करायची गरज नाही, पण वास्तव आपल्या समोर आलं पाहिजे म्हणून हे सांगणं खूप गरजेचं आहे। आणि बापूंनी जे काय संभाषण त्या लोणारी समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीशी केलं हे कुणी खपवून घेतलं नसतं। एवढा अवमान एका शेतकऱ्याचा बापूंनी केला आणि तीच परिस्थिती तीच दावागिरीची भाषा आज लोणेवाडीच्या सर्वांच्या उमेदवाराकडून होत होती। ती मोबाईलवरती आले सरकार कापड करून तुझी चमडी शिवाय ठेवणार नाही, अजून इलेक्शन व्हायचं आहे, मतदान व्हायचं आहे, मतदानानंतरचा निकाल यायचा आहे आणि आज जर अशी भाषा त्या उमेदवाराची असेल बापूंसारख्या लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीची असेल तर ही कलापी शेतकरी कामगार पक्ष आणि बाबासाहेब देशमुख खपवून देणार। या तालुक्यामध्ये स्वर्गीय बाबासाहेबांनी 50-60 वर्ष राजकारण करत असताना आणि 97 सालापासून सन्माननीय दीपकदादांनी आबासाहेबांना साथ दिली आणि या कार्यकाळामध्ये 11 वेळा तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांच्या आशीर्वादाने आबासाहेब विधानसभेमध्ये गेले, 2 वेळा कॅबिनेट मंत्री पण होते। आबासाहेबांनी कदापि या
तालुक्यातल्या गोरगरीब जनतेवरती अन्याय होऊ दिला नाही. कदापि दादागिरीची आणि दडपशाहीची विचार सुद्धा या तालुक्यामध्ये डोक्यावर करू दिला नाही. आज तुमच्या पक्षांचं सरकार आणि तुम्ही आमच्यासारख्या शेतकरी कामगार पक्षाच्या गरीब कार्यकर्त्याला जर तोंडात टाकायची भाषा करत असाल, गरीब कार्यकर्त्याला चौकात बनवण्याची भाषा जर करत असाल, तर बाबासाहेब देशमुख जिवंत असेपर्यंत ही दडपशाही कदापि या तालुक्यामध्ये डोकं वर करून देणार नाही हा माझा तुम्हाला विश्वास देतो. आता बसल्यावर अजून एक क्लिप आली. जिल्हा परिषदेचे समोरचे पॅनलचे उमेदवारांचे लहान भाऊ काय मला वाटते महूद असा गट आहे वकील साहेब. राहिलेल्या 2-3 दिवसात अजून काय काय तुम्ही बाहेर काढताय जोतीवाडीकर. त्या लहान भावाची भाषा अशी आहे, अशा सगळे दादागिरीची भाषा आहे. माझ्या कार्यकर्त्याला जर कोण त्रास दिला तर घरात घुसवून मारेल. ही भाषा या दोन्ही भावाची जर अशी असेल तर बाबांनो हा तालुका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे, पुरोगामी विचाराचा आहे. स्वर्गीय बाबासाहेबांनी 50-60 वर्ष या तालुक्यामध्ये शांतता आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलंय. म्हणून काय केलं पाहिजे. आज घरात घुसून मारण्याची कोण जर भाषा करत असेल तर या महूद गटातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे, बाबांनो अजून वेळ गेली नाही, गांभीर्याने घेण्यासारखा हा विषय आहे. आता दीपक बाबा तुम्ही सांगितलं डाम काय 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 हो बाबा डीपी डाम काय काय म्हणलं की तुम्ही बसणार. नोव्हेंबर 2024 साली विधानसभेचे तिसऱ्या आठवड्यात इलेक्शन होतं आणि पहिल्या आठवड्यात दोन्ही दरकाळ्या फोडल्या की 4.5 कोटीचा निधी आणला, विकास कामं झाली. दुसऱ्या आठवड्यात तो आकडा वाढून 5,000 कोटीवर गेला. 20 तारखेला मतदान होतं. 13-14 तारखेपासून यांनी सांगायला चालू केलं 6,000 कोटीचा विकास निधी आणला गेला. आम्हाला 23 तारखेला पराभव झाला आणि पराभवानंतर चिंचवडमध्ये चिंतन सभा झाली. चिंतन आणि चिंतन सभेमध्ये मतं कशी आपली गेली याचा विचार करण्यापेक्षा तो आपल्या 6,000 कोटीवरून 7,000 कोटीकडे नेला गेला आणि समोरच्या उमेदवारांनी सांगितलं बाबासाहेबांच्या चष्म्याच्या काचा बदला. त्या चष्म्याच्या काचामधून बाबासाहेबाला झालेला विकास दिसत नाही. या ठिकाणी त्यांच्या गावचे सन्माननीय सुभाष भोसले जरा बाहेर बसून ऐकते. मला सांगितलं मी इथंच आहे, काळजी करू नका. 4,500 कोटी ते 7,000 कोटी एवढी संख्या पैशाच्या रूपात तुम्ही या तालुक्याला आणली. त्या सुभाष भोसलेला तुम्ही आमदार असताना टँकरनी त्या चिकमौलातल्या गोरगरीब जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय का करावी लागली. आज इतकीचे इथं आमचे सरकार आहे, इतकीला प्यायला पाणी नाही. मगाशी
बाळासाहेबांनी सांगितलं चिकमोळ्यात एक आता रस्ता टाकून दिलाय. बाबांनो आज रस्ते डीपी तारा डाम टाकण्याची परिस्थिती का आली. जर एवढा तुम्ही विकास केला असता तर आज माझ्या वाट्याला या मागण्या आल्या नसत्या. मग पैसा गेला कुठं. तर मला वकील साहेबांनी महिमामध्ये एक गोष्ट सांगितली ती मौलात सांगायला विसरले. मौलात फक्त चिक मौलातच सांगितलं, महिमामध्ये सांगितलं काय पुणे मुंबईला काय म्हणलं. पुणे मुंबईला काहीतरी संपत्ती करून ठेवली म्हणे आणि महिन्याला त्याचं भाडं येतं. बाबांनो या ठिकाणी ज्या ज्या गावात तुमच्या गटातल्या दाम टाकले डीपी म्हणत असतील तर बिनधास्त घ्या. 7 तारखेला सकाळी 7:30 वाजता मतदान सुरू होणार आहे आणि 7 तारखेच्या सकाळच्या 7 वाजेच्या आत जर पहिल्याला डाम उभा झालं आणि त्या डामाला जर तारा वाजला तर 8 तारखेपासून बाबासाहेब देशमुख राजकारण सोडून राजकारण. उद्या सभा सांगतील आमची सत्ता आहे आम्ही हे करू आम्ही ते करू. उद्या त्याला मला असं समजलं एक आम्हाला सांगितलं मला आता कुठले शिंदे साहेब पंढरपूरच्या शिंदे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत MSCBचे. त्यांनी स्टेटमेंट दिलंय. पत्रकार गेले होते डाम पोल काय तुमचं डीपी उभा करता येते का. त्यांनी सांगितलंय परमिशन असल्याशिवाय प्रशासकीय मान्यता असल्याशिवाय बेकायदेशीर कुणी खाली काय आणून टाकलं तर 100% ते उभा करता येत नाही, डीपीला कनेक्शन देता येत नाही. आभार. आता लोकांचं म्हणणं आहे पुढचं येणार काय करायचं. पुढच्याकडून पुढच्या उमेदवाराकडून येणाऱ्याचं काय करायचं. येणार आहे आबा मान हलवतीत म्हणजे तुम्हाला इशारा कळालेला असेल. जाधव साहेब आहेत आबा गटाचे. आबा तुमच्या गटाची माणसं लय हुशार आहेत. त्यांनी 2 वेळा काय सांगितलं अध्यक्ष की 97 साली जी माणसं आबा सोबत होती ते तिन्ही अध्यक्ष हितच आहे. मी हळूच काय विचारलं बाकीची कुठं आहे. त्यांनी सांगितलं हे मला बोलता येत नाही तुम्ही आबांना बोला. मी आबांना बोललोय काळजी करू नका. उद्या त्याला सांगतील स्टेटमेंट आले वाटतं वकील साहेब यायचं ते स्टेटमेंट आले. बाबांनो मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे. मी पहिलं MBBS 6 वर्षाचं 5.5 वर्षाचं, त्याच्यानंतर 1 वर्ष MOC, त्याच्यानंतर 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर 3 वर्ष DNB. 12वी नंतर 12-13 वर्ष शिक्षण घेतलंय
जरा थोडी थोडी इंग्लिश भी कळते असं होऊन का एआय टेक्नॉलॉजी या देशात नाही या जगामध्ये चालू आहे एआय टेक्नॉलॉजी. उद्या कोणतरी येऊन म्हणतील सगळे बदलून टाकायला फोडतील की ते संभाषण आमचं नाही, ते संभाषण एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे बनावट संभाषण आहे. बाळांनो, आबासाहेबांचं आपण एक क्लिप बनवली एआय टेक्नॉलॉजीनं, ही तुमच्यापर्यंत पोहोचली. त्यामध्ये फक्त एका माणसाचा आवाज येतो आणि तो आवाज जर आला तर तो काय तंतोतंत जुळत नाही. हे दोन्ही आवाज एआय टेक्नॉलॉजीचे नाही, हे दोन्ही आवाज हे ज्यांनी संभाषण केलं त्यांचेच आहेत आणि ते दोघंही लहानपणापासूनचे बालमित्र होते. आता काही कारणास्तव त्यांच्यात दरी निर्माण झाली, कारण दादागिरीची भाषा या तालुक्यात कुणी सहन करत नाही. त्याच्यामुळे उद्या त्याला कोणतरी येईल सांगतील ती क्लिप चुकीची आहे. आता वकील साहेब तुमचं कौतुक करायला पाहिजे तुमच्या गावाचं. अजून आता ऑडिओ नाही, नुसतं ऐकायचं नाही, आता बघायची सुद्धा क्लिप आली असं मला वकील साहेबांनी कानात सांगितलं. बघायची क्लिप म्हणजे त्यांचे लहान भाऊ सगळे बघून घरात घुसून मारण्याची भाषा करतात. बाबांनो, लवकर सावध व्हा. या तालुक्याला आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय आबासाहेबांनी तर हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे. आज जर आपण अशी संधी सोडली तर भविष्यात तुम्हाला इथं चौकात बसून हसताना बागडताना तुम्हाला कुणी लोक दिसणार नाही. सत्ताधाऱ्यांचे शासन आहे म्हणून जर ते दडपशाही करत असतील, दादागिरी करत असतील तर या दडपशाहीला दादागिरीला वेळेत संपवण्याची गरज आहे. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला प्रत्येक मतदान केंद्रावरती असे हे डमी बॅलेट आहे. मतदान केंद्रावरती असं बॅलेटचं मशीन असणार आहे. वरच्या रखान्यामध्ये जिल्हा परिषद उमेदवाराची नाव आहे आणि 4 नंबरला सन्माननीय बाळासाहेब महादेव ढालेंचं नाव आहे. या गणामध्ये महुल पंचायत समिती गणामध्ये 3 नंबरला मनीषा हरिदास येडगेंचं नाव आहे आणि चिकमौल गणामध्ये राकेश राजेंद्र कदम यांचं 3 नंबरला नाव आहे. या तिघांच्या नावासमोरचं चिन्ह नारळ, नारळासमोरचं बटन दाबून आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो. आपण मोठ्या संख्येनं मायाका देवीची यात्रा असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आणि 28 जानेवारीला या राज्याचं लाडकं नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांचं अपघाती निधन झालं. या निधनामुळे पूर्ण महाराष्ट्र हळहळला. आपल्याला आघाडीच्या वतीनं आणि महुल गाव आणि गटाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं शांततेत उभं राहावं ही विनंती. सावधान. ओम शांती. धन्यवाद.